व्हिटॅमिन ई हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहे. याची कमतरता झाल्यास शरीरात विविध विकार निर्माण होऊ शकतात. व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सना नष्ट करण्यात मदत करते. व्हिटॅमिन ई त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते त्वचेला सुरक्षित ठेवण्यात मदत करते आणि त्वचेच्या विकारांपासून बचाव करते. व्हिटॅमिन ई हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते हृदयाच्या स्नायूंना आरोग्यासाठी मदत करते आणि हृदयाच्या विकारांपासून बचाव करते. व्हिटॅमिन ई प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते. व्हिटॅमिन ईची कमतरता झाल्यास शरीरात विविध विकार निर्माण होऊ शकतात, जसे की त्वचारोग आणि त्वचेची सूज येणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, हृदयाचा धडका, हृदयाचे विकार आणि हृदयाची सूज येणे. तर जाणून घेऊया व्हिटॅमिन ई कोणत्या पदार्थामधून आपल्याला मिळू शकते. वनस्पती तेल जसे की ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल, सूर्यफूल तेल इत्यादीमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. नट्स आणि बीज, बदाम, अक्रोड, चिया सीड्स यामध्ये देखील व्हिटॅमिन ई चांगल्या प्रकारे मिळू शकते. पालेभाज्या जसे की पालक, ब्रोकोली, गाजर यामध्ये देखील व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत मिळू शकतो. व्हिटॅमिन ईची आवश्यकता वय आणि लिंगानुसार भिन्न असते. 6 ते 10 वर्षाच्या लहान मुलांसाठी 7 मिलीग्राम, 11 ते 14 वर्षाच्या मोठ्या मुलांसाठी 11 मिलीग्रॅम इतके व्हिटॅमिन ई असणे गरजेचे आहे. प्रौढांमध्ये 15 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई असणे गरजेचे आहे. गर्भवती महिलांमध्ये 15 मिलीग्रॅम आणि स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये 19 मिलीग्रॅम इतके व्हिटॅमिन ई असणे गरजेचे आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.